आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माय लेकींचं नातंच कसं असतं. मी आले ना की तुझे खूप लाड करीन. हं? तोपर्यंत तू काळजी घे. हा, मी येते लवकर. सांभाळून ये. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. असंच म्हणायचं ना. परफेक्ट. ये लवकर. आजी, आज लई दिवसांनी असं तुझ्या घरी येऊन कडक चहा पिते बघ. लई बरं वाटतंय. आजी, मला सांग, आपल्या समध्यांचं ठरलं होतं की नाही? कोणी पाडा विकत घ्यायला आलं तर त्याला परवानगी द्यायची नाही म्हणून. मग तुम्ही समध्यांनी असं का ग केलं? पाडा विकायची परवानगी का दिली? हे बघ, तुला दाखवते. या पेपरवर ही समधी आपल्या पाड्यातल्या माणसांची नाव आहे, त्यांच्या सह्या आहेत ह्या. या सह्या इथं कुठून आल्या? अगं कुठून म्हणजे काय? तूच तर दिली ना परवानगी. अगं पण मी कशाला असं करू? इथं मला कळलं की पाडा विकायला काढलाय म्हणून मी इथं आले ना. अगं काहीतरीच काय. उलट पाड्यातले लोक तुला भेटायला आले होते की नाही? तूच तर त्यांना नाही म्हणालीस. उलट निरोप पाठवला की पाड्याचं काय वाटेल ते होऊ दे, मला काही फरक पडत नाही. आता कळलं. हे समद कारस्थान त्या यशोधरा मॅडमांचं आहे. अजय, हा फोटो बघ. ही बाई इथं आपल्या पाड्यात आली होती. हो, हीच बाई आली होती. हिनं सांगितलं की तू परवानगी दिली म्हणून. फक्त हीच नाही, हिचीच आणखीन एक बाई आहे बरं का. फक्त यशोधराचं पाड्यावरचे लोक ऐकणार नाही. म्हणून ही जी बाई आहे ना यशोधरा बरोबर, तीच हे सर्व चालवत आहे. पाड्यावरचे लोक तिचं ऐकतात. मला वाटलं नव्हतं ही इतकी उचापतखोर बाई आहे ही यशोधरा. ते तर ती आहेच, पण आता ही तारा तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नाही, आता फार उशीर झालाय तारा. आपल्या हातून सगळं गेलं. हरलो आपण. आता हा पाडा नाही वाचू शकत तो. नाही आजी, शेवटच्या श्वासापर्यंत लढली, पण ही तारा तिचा पाडा वाचवल्याशिवाय राहणार नाही. तू काळजी घे, मी आलेच. आत्या, आता माझ्या बर्थडेला मला पण श्रेयस सारखेच गिफ्ट पाहिजे. नक्की. अरे अक्षय, तू पेपर सगळे घेतलीस ना? येस डॅड, सगळे पेपर्स घेतलेत. मी चेक केलेलं नाही म्हणून विचारतो. हो, घेतलेत. अरविंद, खरं सांगू का, ह्या सगळ्या डील वगैरे ना फॉर्मॅलिटीज आहेत. माझ्यानंतर हे सगळं तुलाच तर सांभाळायचंय. त्यानंतर श्रेयस आणि अक्षय तुलाही. रिअली शकुंतला? नाईस थॉट. नाही पण हेच करायचं तर मग हे डील वगैरे कशाला? सगळं श्रेयसच्या नावावर करून टाक. चालेल. What's it? यशोधरा, अरे अगं हसत हसत करेन, त्यात काय. पण तुला वकील कसे असतात माहितीच आहे ना. ते म्हणतील इतकी वर्ष आम्ही तुमचे व्यवहार सांभाळतोय, अचानकच कुठून हे भाऊ आणि भाचे आले, तेही सख्खे. आणि सगळ्यावर तुम्ही तुळशीपत्रही ठेवायला निघालात. तेव्हा त्यांना समजवण्यासाठी आपण हे डील साईन करूया. म्हणजे पुढे अडचण नाही ना आपल्याला. राईट. नाही, तुझ्या मनात जे आहे ते होईल तेव्हा होईल. आता डील तर नक्कीच साईन करूया. निघूया, उशीर होतोय.
हो हो. मम्मा थांबा, मी दही देते. What is wrong with you? You know I don't like all this. आय एम सॉरी मम्मा, विसरले मी. मला चालेल. तुमची मीटिंग छान होऊ देत. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. बाय द वे मम्मा, संजय मामा कुठे राहिलाय? अजून आला नाहीये तो? ठीक आहे. संजय मामा. अरे या लवकर, मामा आणि आता निघाल्या. चला चला. बरं ताई, आम्ही दोघं चाललो कोर्टात. एका मॅटर संदर्भात थोडंसं काम होतं, तर जस्ट समोर आम्हाला रजिस्टरवर सह्या करायच्या असतात. तर संजय येईल तुमच्या बरोबर आणि आमचं काम आटपलं की आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये जॉईन होऊ. कसं? डोंट वरी, तू तुझं काम कर. हे डील आम्ही व्यवस्थित मॅनेज करू. श्रेयस, येऊ आम्ही. बाय. आराध्या, काय? ते आराध्या पण असं सांगते की असं दही खायचं असतं ना गुड लक साठी, पण तुम्हाला तर आवडत नाही. पण मग तुम्ही मला हाक तर करू शकता ना. माझी हाक पण तर एक गुड लकच असेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. श्रावणी, यशोधरा मॅडम कुठे आहेत? कुठे आहेत यशोधरा मॅडम? नाही येत ना घरी, ऑफिसमध्ये गेले. आणि एक मिनिट, तुला माहिती होतं ना की आज त्या डील साईन करणार आहेत? मग का त्यांच्या नावाने आरडाओरडा करतेस? कारण त्यांनी मला फसवलंय. माझ्या पाड्यातल्या माणसांना काही होणार नाही असा शब्द दिला होता त्यांनी. नुसतं त्यांनी मलाच मूर्ख बनवलंय. त्यांच्या पोराला सांभाळायला, त्याची काळजी घ्यायला इथं मला घरात बसवून ठेवलं. तर तिकडं माझ्या पाड्यातल्या माणसांवरचं डोक्यावरचं छप्पर कसं काढून घेता येईल याचा प्लॅन करत होत्या.